नमस्कार मित्रांनो, मी श्रीनिवास सहस्रबुद्धे. मी नुकताच निवृत्त झालोय. आज मी एका इथे मुलाखतीसाठी आलोय आणि मी गेले 32 वर्ष. थांबा एक मिनिट काका, एक मिनिट. काका तुझा बाप भाड्या. काल मी श्री काका श्री. अरे काका श्री तुझा बाप भाड्या. तुम्ही एक काल मी मिनिट. श्री. तुम्ही एक मिनिट शिव्या देऊ नका. आणि पहिला विषय, इथे इंटरव्ह्यू प्रोडक्शन, हा माणूस माझ्या अगोदर येऊन कसा काय बसला इथं? अरे मी निवृत्त झालेला माणूस आहे. मला काय उद्योग धंदा, म्हणून म्हणलं लवकर जावं, लवकर सुरुवात करावी, लवकर संपवावं. अहो पण इंटरव्ह्यू घेणं माझं काम आहे ना, ते मला बोलू द्या. मी तुमची मुलाखत घेतोय. नमस्कार मित्रांनो, घे माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओ प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास सहस्रबुद्धे. अहो ते माझं काम आहे, ते मला करू द्या. अच्छा, तुम्ही काय माझं वेगळं नाव सांगणार आहात का? नाही, मी नाव तेच सांगणार आहे, पण मला बोलू द्या. अच्छा, नमस्कार मित्रांनो, मी श्रीनिवास सहस्रबुद्धे, हेच माझं नाव. आता हे गृहस्थ सांगतील. सांगा, कुठे आहे तुमचा कॅमेरा? आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. मग तेच मी म्हणत होतो, तुम्ही कशाला मध्ये बोलून शहाणपणा केलात? नाही माझ्या काका, बायकोसारखं वागू नका. काका अरे काका नाही, काल मी श्री. श्री, माझा पहिलाच प्रश्न असा आहे तुम्हाला. हा. आपण प्रश्नांकडे वळूया. श्री, तुम्ही कधी चोरून पिक्चर बघितलाय? नक्की काय चोरून? पैसे चोरून, तिकीट चोरून का अंग चोरून? अंग चोरून पिक्चर बघताय तो? आम्ही पाहिला होता आमच्या काळात, अंग चोरून चित्रपट पाहिला होता. कसं काय? अरे आम्ही 2 जणांचं तिकीट काढलं आणि 7 जण जाऊन बसलो, पण 2 खुर्च्यांमध्ये 7 जण अंग चोरून बसलो. अच्छा, थिएटर फुल होतं का? नाही 7 जणच होतो आम्ही. मग अंग चोरून कसा काय बघितला? अरे 2 तिकीट काढून 7 खुर्च्या अडवणं हे आमच्या तत्वात बसत नव्हतं. अरे पण 2 तिकीट काढून 7 जण त्या पिक्चरला बसणं हे तुमच्या तत्वात बसतंय? तेही बसत नव्हतं, पण आम्ही जस्ट थ्रिल केलं, थ्रिल. ठीक आहे. मी डायरेक्ट तुमच्याकडे एक ऍडव्हेंचर तुम्ही कधी आयुष्यात केलंय का? अरे लग्न केलंय मी, लग्न. हे बघा, तुम्हाला जेवढं विचारलंय तुम्ही तेवढंच बोला. मी अनुभवी बोल सांगतोय, अनुभवी बोल. तसं ऍडव्हेंचर नाही. लग्न हे ऍडव्हेंचरच आहे. तुझं झालंय? नाही, माझं नाही मग झालं. तुला नाही काढणार. ठीक आहे. तुम्ही कधी स्कुबा डायव्हिंग केली का? अंदमानला 1999 साली. बरं, स्कीइंग केली का? 1998 साली काश्मीरला. बंजी जम्पिंग केली का कधी तुम्ही? हो, एकदा माझ्या बायको सोबत आणि एकदा सिंगल. आपण दुसऱ्यांदी पण बायको सोबत का नाही गेली? नाही, दुसऱ्यांदा बायको सोबत करायला गेलो, पण ती पडली. पडली? हो. गाईज, रेस्ट इन पीस. तुम्ही बघू शकता. अरे ती जिवंत माझी बायको जिवंत. अहो पण ती जिवंत आहे तर तुम्ही रडता कशाला? आनंद अश्रू. आनंद झालाय तुम्हाला? नक्की का? पण ह्यावेळेस पडली कुठं मग? आता ती प्लॅटफॉर्मवर पडली, लहानपणी डोक्यावर पडली होती. अच्छा, म्हणजे काय दुखापत नाही ना झाली? नाही, दुखापत मला झालीये आयुष्यभराची. बरोबर, ती होणार, असा माणूस असल्या होणारच. बट ठीक आहे, काय हरकत नाहीये. मला एक तुम्ही सांगा, तुम्ही ही हेअरस्टाईल केली, ही कुठली हेअरस्टाईल आहे? तुम्ही काय कटिंग वगैरे करत नाही का? अरे माझे केस एवढेच आहेत. ही हेअरस्टाईल माझ्या बायकोनीच केलीये. ती कशी काय? अरे ती माझी चिडून हे असं सारखं ओळखी ना, ते इथपर्यंत आलेत केस. इथपर्यंत होते, कापले, आता इथं आले. हे असं माणूस असेल तर सगळं ओढायलाच पाहिजे. बट ठीक आहे, काय हरकत नाहीये. तुम्ही ओढून ताडून बोलू नका. पुढच्या प्रश्न, श्री, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा, मला एक वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. विचारा ना. हे काय करताय तुम्ही? नाही, केसांमुळे कधी कधी ऐकू येत नाही ना. एक मिनिट, केस नीट करतो. झालं केसांचं? झालं. पण ठीक आहे, तुमचं कधी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होते का? 8 वेळा. 8 वेळा होते? हो. बायको काय बोलली नाही का? नाही, सगळे 1 साइडेड होते ना. मग आयुष्यात करायचं काय राहिले तुमच्या? काहीच नाही, सगळं करून झालंय. ऑपरेशन, मेंदूचं, फॉरेन ट्रिप, थायलंड, विमान. अच्छा, विमानाने, स्काय डायव्हिंग, हो झालंय. क्रिकेट. गल्लीच्या टीमचा कॅप्टन होतो. गल्लीच्या टीमचा कॅप्टन होते तुम्ही? हो. बरं ठीक आहे, काय रियालिटी शो वगैरे? होम मिनिस्टर. आपण तो लेडीजचा शो आहे. मग माझी बायको लेडीजच आहे, मी तिचा नवरा म्हणून बसलो होतो. हा, नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. हा. मग तू काय तर राहिलं का आत्महत्येचा प्रकार? हो झालंय, करून झालेलं आहे. गळफास लावून घ्यायचा प्रयत्न केला होता पंख्याला. मग ते वाचवत कसे काय? पंखा निष्ठून पडला. मेड इन चायना होता. तुमचं सगळंच करून झालंय, आता फक्त मारायचं तर बाकी राहिले. ते पण करून झालं. कसं काय? माझ्या बायकोवर मरून झालेलं आहे. पुढं वळूया आपण, पुढं वळूया. ठीक आहे, मला हा बोला ना. सध्या तुम्ही काय करता? भाई सध्या इंटरव्ह्यू देत फिरत असतो. म्हणजे? अरे 60 वर्षाचं आयुष्य जगून झालेलं आहे, सगळं पाहून झालेलं आहे. तरुण वयात भरपूर काम धंदा केला, त्यामुळे लोकांची बोलायला वेळच नव्हता.
आता उद्योगधंदा नाही, भरपूर वेळ आहे, पण आजूबाजूला लोक नाहीत बोलायला. त्यामुळे असं रिकाम टेकडा माझ्यासारख्या लोकांची गप्पा मारत फिरत बसलेला असतो. रिकाम टेकडा असा हात करून मला का बोला? मी रिकाम टेकडा दिसतो का तुम्हाला? अरे जर कामधंदा करणारा असतास तर दर आठवड्याला इथे येऊन इंटरव्ह्यू घेत बसला नसतास. इंटरव्ह्यू तेच लोक घेतात ज्यांना कोणी इंटरव्ह्यूला बोलवत नाहीत. कॉमेंट्री तीच लोक करतात ज्यांना खेळता येत नाही. ऍक्टिंगचे वर्कशॉप तीच लोक घेतात ज्यांना ऍक्टिंगचं कोण काम देत नाही. करिअर कसं घडवावं ही तीच लोक सांगतात ज्यांचं करिअर घडलेलं नसतं. कळलं का? नाही म्हणजे तुम्ही आमची ठासताय का? नाही मी जे खरं ते सांगतोय. तू काय करतोस? मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. ज्यांना नोकरी करता येत नाही, धंदा करता येत नाही, ते असे कॉन्टेंट क्रिएटर होतात. नाही जग बदलले आता. पण जगण्याची पद्धत नाही ना बदलली. तेव्हा पण लोक काही केलं तरी नावं ठेवायचे, अजूनही नावंच ठेवतात. म्हणून मी नावं ठेवणार नाही तुम्ही या आता. या, नाही, मला मी काय बोलायचं नाही. मला गप्पा मारायच्यात, अजून मला गप्पा मारायच्यात. मला उद्योगधंदा नाहीये. मी निरोप घेतो तुमचा. तू निरोप घे. मी Continue कर. कॅमेरामन तुम्हाला वेळ आहे का 2 मिनिटं? नमस्कार, मी श्रीनिवास सहस्रबुद्धे. मी नुकताच निवृत्त झालोय आणि आज माझी मुलाखत होती. मी गेले 32 वर्ष सरकारी नोकरी करत होतो आणि नुकतंच मला आता उन्हाळकी लागली, त्यामुळे सारखी लघवीला लागतीये. इथं कुठे आहे जरा लघवी सोडी? अच्छा, इकडे आहे का? जाऊन येतो. जाऊन आल्यावर आपण पुन्हा गप्पा मारूयात.